पाहताय जेबीर टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। एनडी मराठे माध्यमिक विद्यालयात तालुकास्तरीय 46व्या विज्ञान प्रदर्शनाचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न। विद्यार्थ्यांमध्ये कल्पनाशक्ती व कौशल्य विकास घडवण्याचे कार्य विज्ञान शिक्षक करतात। ज्येष्ठ अधिव्याख्याते जयस पाटील। शिंदखेडा येथील एनडी मराठी हायस्कूल इथं 46वा तालुका विज्ञान प्रदर्शनाचा पारितोषिक वितरण समारंभ धुळे डाएटचे अधिव्याख्याते डॉक्टर जयस पाटील यांच्या शुभ हस्ते पार पडला। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष साहेबराव मराठे होते। कार्यक्रम प्रसंगी गट शिक्षण अधिकारी DS सोनवणे, रोटरी क्लब सचिव अमरदीप गिरासे, प्राध्यापक गोपाल परमार, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश चौधरी, जिल्हा मुख्याध्यापक संघ उपाध्यक्ष KV वाबिस्कर, शिंदखेडा तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष SA कदम, सचिव MD पाटील, केंद्र प्रमुख कैलास शिंदे, तालुका विज्ञान संघाचे अध्यक्ष सुधाकर माळी, SS गोसावी, विज्ञान संघाचे JD भदाणे, AT पाटील, NM पाटील, RH चित्ते, मुख्याध्यापक अमोल मराठे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रम प्रसंगी पारितोषिक वितरणात प्राथमिक गट प्रथम आयुष्मान चेतन बच्चाव, रोटरी इंग्लिश स्कूल दोंडाईचा प्लास्टिक रोड, द्वितीय ऊर्जा ली न्यायेश्वर पाटील हस्ती वर्ल्ड स्कूल दोंडाईचा जलसंवर्धन आणि व्यवस्थापन, तृतीय आयन गुलाम सरवत, जिल्हा परिषद उर्दू शाळा 2 नरडाणा, इंटिग्रेटेड स्मार्ट सेफ्टी अँड सिक्युरिटी सिस्टीम, उत्तेजनार्थ रोशनी अनिल चौधरी, मीराबाई गर्ल्स हायस्कूल शिंदखेडा, सेवेज ट्रीटमेंट प्लांट, दिव्यांग प्राथमिक गट प्रथम दर्शन विजय धनगर, एनडी मराठे हायस्कूल शिंदखेडा फायर अलाराम, माध्यमिक गट प्रथम वेदांतिका जयपाल गिरासे, रिव्हर क्लिनिंग बोट, RDMP कॉलेज दोंडाईचा, द्वितीय दर्शन जिजाबराव कोळी जीवरक्षक बोट, गोस देवकर विद्यालय विरदेल, तृतीय रोहित हिम्मत आखाडे हरित ऊर्जा, माध्यमिक आश्रमशाळा रेवाडी, उत्तेजनार्थ रीता रोहिदास पावरा शाश्वत सेती आदिवासी आश्रमशाळा विखरण, दिव्यांग माध्यमिक गट साई भगवान कुंवर उदयोन्मुख तंत्रज्ञान गोसो देवकर विद्यालय विरदेल, शैक्षणिक साहित्य प्राथमिक गट प्रथम महेश अशोक बाविस्कर मनोरंजक गणितीय मॉडेल गुरुदत्त हायस्कूल वायपूर, उत्तेजनार्थ हर्षल देविदास कापुरे संतुलित आहार, एनडी मराठे हायस्कूल शिंदखेडा, शेख वसीमुद्दीन पारदीन गणितीय जादूपेटी, शैक्षणिक साहित्य माध्यमिक गट प्रथम विजय भाऊराव जाधव मॅजिक बोर्ड स्वामी समर्थ विद्यालय शिंदखेडा, उत्तेजनार्थ जतीन देवेंद्र बोरसे जलसंवर्धन व व्यवस्थापन जनता हायस्कूल शिंदखेडा, राजेंद्र भटू पाटील बहुउद्देशीय भौमितिक उपकरणे महात्मा गांधी विद्यालय दराणे रोहाणे, शैक्षणिक साहित्य प्रयोगशाळा परिसर गट प्रथम विजय कुमार चौधरी, शैक्षणिक साधने हस्ती पब्लिक स्कूल दोंडाईचा, उत्तेजनार्थ रवींद्र मुरलीधर कोळी प्रकाशाचे परिवर्तन। या प्रसंगी कार्यक्रमाचे औचित्य साधून गट शिक्षण अधिकारी यांच्याकडून तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण व तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमाचं सादरीकरणही करण्यात आले। सदर विज्ञान प्रदर्शनामध्ये तज्ञ परीक्षक म्हणून प्राथमिक गटात PR पाटील, SB सैंदाणे, NM पाटील यांनी, तर माध्यमिक गटातून BR अहिरे, NN पाटील, AB चंद्रा यांनी काम पाहिले। तसेच आर्यन अरुण पाटील या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी मनोगत, तर विजय जाधव यांनी शिक्षक मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन NS सोनवणे, सुधाकर माळी यांनी, तर मान्यवरांचे आभार विज्ञान संघ सचिव अतुल पाटील यांनी मानले। मुख्य संपादक जतीन बोरसे। सर्व मिळून 149 साहित्याची नोंद या विज्ञान प्रदर्शनामध्ये झालेली आहे। त्यामध्ये उच्च प्राथमिक माध्यमिक गट असेल, शिक्षकांचा गट असेल, दिव्यांग विद्यार्थ्यांचा गट असेल, त्या सगळ्या गटांसाठी उत्कृष्ट प्रतिसाद आम्हाला सगळा मिळालेला आहे। आम्ही लिंक दिली होती याबाबत अगोदर, प्रत्येक मुख्याध्यापकाकडून लिंक पाठवली आणि त्या लिंक मध्ये आपण यांना नोंदणी करायला लावली की किती तुम्ही व्हॉलंटरीली किती तुम्ही याच्यात सहभाग घेतात। आणि मला सांगायला आनंद होईल इतका 149-150 काढले आपण जवळपास एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तालुकाभरातून जिल्हा परिषदेचा खाजगी प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, आश्रम शाळांच्या मुख्याध्यापकांनी शाळेनं विद्यार्थ्यांना यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे। ही एक नामी संधी असते आपल्या विद्यार्थ्यांचे कलागुण दाखवण्याची, विज्ञानामध्ये त्यांचा आवड असण्याची। आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता AIचा वापर आहे। अनेक विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येक विद्यार्थी हा युनिक असतो। प्रत्येक विद्यार्थ्याकडे कुठल्या ना कुठल्या प्रकारची एक कला आत्मसात असते, त्याच्याकडे कुठेतरी काहीतरी नॉलेज घडलेलं असतं। ते शोधण्याचं काम या अशा विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना ही मिळत असते, संधी मिळत असते। कदाचित एखादा विद्यार्थी पेटंट सुद्धा
त्याचा तो करू शकतो, निर्माण करू शकतो. त्या पेटंटला जगभरामध्ये, देशभरामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये त्याला लावणुकी त्याचा होऊ शकतो. त्या पेटंटची त्याची वाहवा होऊ शकते आणि त्या पेटंटच्या माध्यमातून त्याला उदरनिर्वाहाचं साधन सुद्धा उपलब्ध होऊ शकतं. अशा या सगळ्या सोयी सुविधा, या सगळ्या सुविधा उपलब्ध करण्याचं माध्यम हे विज्ञान प्रदर्शन असतं. आणि म्हणून या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून अनेक चांगल्या प्रकारचं शैक्षणिक साहित्य या ठिकाणी सगळं मांडलं गेलं. कालचे उद्घाटक आदरणीय सरकार साहेब रावल यांनी सर्व जवळपास सगळ्या उपकरणांची त्यांनी जवळून जाणून घेतलं. सगळं साहेबांना जायची घाई होती तरी सुद्धा पूर्ण साहित्याने माहिती घेतली आणि कौतुक केलेलं आहे. आदरणीय मंत्री महोदय, आपल्या राज्याचे पालकमंत्री बनवून राष्ट्रमंत्री यांनी सुद्धा आपल्या या कार्यक्रमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि काल हा असा सगळ्या दिवसभराचा कार्यक्रम झाला असल्यामुळे आज काहीतरी नाविन्यता आणि थोडंसं उत्साह आणि स्फूर्ती आपल्या सगळ्या विद्यार्थी बांधवांमध्ये आणि उपस्थित सर्व शिक्षक बंधू वगैरे यांना मिळावी म्हणून एक वेगळा थोडासा आम्ही उपक्रम केला की आम्ही या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आम्ही सकाळी 2 तासभर घेतलेला आहे. आणि या 2 तासाच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे कलागुण दाखवलेले आणि विशेषतः तो सांस्कृतिक कार्यक्रम आमच्या जिल्हा परिषद शाळांचा विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही घेतला. आणि मला सांगायला आनंद वाटेल त्या अत्यंत म्हणजे विदाऊट इमॅजिन करू शकत नाही आपण, विदाऊट इमॅजिनेशन इतका मोठा खूप छानसं त्यांनी ऍक्टिव्हिटी चांगले आपले कलागुण यांनी दाखवून छान सादरीकरण या ठिकाणी केलेलं आहे. मी असं अनोखा विज्ञान प्रदर्शन मध्ये की विज्ञानासोबत मनोरंजन आणि विज्ञानातून मनोरंजन अशा प्रकारचं अनोखं हे एनडी मराठी शाळेच्या या प्रांगणामध्ये या प्रिमायसेसला आपण हे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आपण आयोजित केलेलं आहे. या ठिकाणी मला या 15 दिवसापासून हे कार्यक्रम आयोजित करण्यापासून विज्ञान मंडळाचे आमचे सगळे अध्यक्ष पदाधिकारी सर्व कोणी तयार, आम्ही 3-4 मुख्याध्यापकांना फोन लावले पण कोणी तयार झालं नाही. आणि शेवटी मी अमोल मराठे सरांना पर्सनली फोन केला की तुमच्या शाळेला विज्ञान प्रदर्शन आम्ही आयोजित केलेलं आहे, करणार आहोत नाही, केलेलं आहे. आणि तुम्हाला खोटं सांगा की विदाऊट एनी हेजिटेशन कुठल्याही प्रकारचं ना करता कापू न करता एका फटक्यात होकार देणारं हे सगळं अशा प्रकारचं सगळी संस्था माननीय नानासाहेब आणि मुख्याध्यापक सगळी मंडळी आपण पाहतोय. कालपासून सुद्धा सगळी व्यवस्था त्यांनी अत्यंत चोख ठेवलेली, जेवण सुद्धा रुचकर, साधं मीठ सुद्धा घ्यायची गरज पडते. तुम्हाला लोकांना बघा विचार करण्याची गोष्ट आहे म्हणजे मीठ सुद्धा घ्यायची गरज पडलेली नव्हती, इतकं रुचकर स्वादिष्ट कालचं आणि आजचं जेवण सगळं आपल्याला लाभलेलं आहे. आणि म्हणून आजच्या या विज्ञान प्रदर्शनामध्ये आज जे काही जिल्हा स्तरावर आपण पुढे पाठवणार आहोत आपण शाळा निवडून, त्या सगळ्या विजेत्या विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो. शिक्षण विभागाच्या वतीने त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो. आदरणीय शिक्षणाधिकारी प्राथमिक सी पाटील साहेब आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी आदरणीय डॉक्टर मनीष पवार साहेब या सगळ्यांच्या वतीने आपल्याला शुभेच्छा देतो. आपण सगळे इथं 149 आपण सगळे पाठवू शकत नाही जिल्ह्याला, आपण निवडक 3 साहित्य आपण प्रत्येक गटामध्ये पाठवूया. पण जे निवडले तुम्हाला अजून संधी जिल्हा स्तरावर आपल्या सगळ्यात आपले राज्यस्तरावर जाण्याची, ही राज्यस्तरावर तुम्हाला जायची सुविधा आणि संधी यश तुम्हाला मिळो अशा शुभेच्छा आपल्याला देतो. आणि सगळ्या सहभागी घेतलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सगळे शिक्षक बंधू वगैरेंना आणि त्यांच्या शाळेचा प्रशासन प्रमुख मुख्याध्यापकांना मी त्यांना सुद्धा अभिनंदन करतो, त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आपणही सहभाग घेतला, असा सहभाग हा नेहमी आपला या शिक्षण आपला अग्रेसर राहिला पाहिजे. शिंदखेडा तालुका हा शिक्षण विभागामध्ये आपल्या शिक्षणाचा गुणवत्तेच्या बाबतीत, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या बाबतीत प्रगतीपथावर असला पाहिजे हा जो हेतू आपण डोळ्यात ठेवून वर्षभरापासून वाटचाल करतो आहोत. त्याच्यामध्ये अनेक उपक्रम आपण घेतले. शिक्षणाची वारी नावाचा उपक्रम घेतला जो महाराष्ट्रामध्ये 5 वर्षानंतर कुठं सुरू झाला असेल तो शिंदखेडा तालुक्यात सुरू झाला होता. शिक्षणाची वारी नावाचा कार्यक्रम बंद पडलेला कार्यक्रम आपण लोकसहभागातून घेतला. विशेष शासनाचा 1 रुपया नव्या पैसा नाही घेतला. म्हणजे अनेक उपक्रम आपला शासनाचा विदाऊट मदतीशिवाय आपण घेऊ शकतो, हे आपण करू शकतो. आता आपण गेल्या 15 तारखेला माननीय पालकमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दोंडाईचाला लोकसहभागातूनच शासनाचा 1 रुपया न घेता शिंदखेडा तालुक्याचा सांस्कृतिक कार्यक्रम आपण मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात आपण आयोजित करतोय. अनेक उपक्रम या निमित्ताने मी या शिक्षण विभागात सुरू केले. ऑनलाईन अध्यापन एक त्याचा एक भाग आहे. आम्ही ऑनलाईन अध्यापनाची लिंक पाठवतो. आमचे शिक्षक त्या ठिकाणी बघतात, विद्यार्थी बघतात आणि त्या माध्यमातून विद्यार्थी निपुण होण्याकामी जी काही आपल्याला गरज भासते ती निपुण होण्याकामीची गरज या अशा प्रकारच्या माध्यमातून पूर्ण होते. आणि महाराष्ट्र 2024 अखेर आपल्याला निपुण करायचं आहे. निपुण करण्यासाठी महाराष्ट्र निपुण होण्यासाठी आपल्या शिंदखेडा तालुका निपुण झाला पाहिजे, आपल्या शाळेत शिकणारे सगळे विद्यार्थी निपुण झाले पाहिजे. यासाठीच हे विज्ञान प्रदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम हे माध्यम आहे. या माध्यमातून मला वाटतं आपला हेतू नक्कीच सफल होतोय. पुन्हा एकदा सगळ्या
भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो आणि एनडी मराठी हायस्कूलचे सगळं मॅनेजमेंट आदरणीय नानासाहेब आणि सर्व अंमलवाडीचं टीम या सर्वांचं मी शिक्षण विभागाचे आभार व्यक्त करतो आणि माझे मनोगत संपवतो. धन्यवाद. थँक्यू. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.